बाळा, वारी गिनायची नसती, वारी पेरायची असती. माझ्याकडे फ्लॅट आहे, AC आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसे आहेत, फेम आहे, सगळं आहे. पण वारकरी जो हसतोय, काकाला सांग, मामाला सांग, नाना सांगता ते सांग, रमला कुठे पाम द्या तुला, शिरप्या तुला, यांके तुला. आणि मला लहानपणापासून मिमिक्रीची आवड असल्यामुळं जाओ भले उस आदमी का साइन लिखा जिसने मेरा हाथ पे लिखा था तुम्हारा बाप चोर है. ते डायलॉग बोलताना इथे पाल आली आणि हिरोईनच्या इथे बिथे आली, इथे अशी. मग लोक म्हणायचे राहू द्या राहू द्या राहू द्या, मंदाकिनीच तिथं पाल, राहू द्या आता हुसकू नका तिला. मग शाहरुख म्हणतो और पास और पास. एकदम म्हणला लयच घामे घुम झाली होती. हा टोन आहे मराठवाड्याचा. आणि आला आपण हिंदी सिनेमाचं कौतुक करतो, साऊथचं करतो, पण मराठी रंगभूमी. जसं मुंबईमध्ये गणपती हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मला उंची म्हटल्यावरती गणपती आठवला, हे माझं दुर्दैव. पण तिथे असतात ना, कारण कॉम्पिटिशन्स, माझी मूर्ती उंच की तुझी मूर्ती उंच. मुंबईच्या मूर्ती खूप, आम्हाला असं वाटतं बापरे एवढं तयार कशा करतात हे आणि विसर्जन कसं करतात असा आम्हाला प्रश्न पडतो आजही गावातल्या लोकांना. सो तुमच्याकडे गणपती उत्सव मोठा असतो का, म्हणजे ती पद्धत असते का, म्हणजे तेव्हा काय होतं आणि आता त्याचं स्वरूप कसं बदललंय? डीजेनी ते स्वरूप बदललं, पण आमच्याकडे जेव्हा गणेशोत्सव व्हायचे आम्ही लहान असताना, तेव्हा मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं आजच्या पिढीचं. तेव्हा ना गणपतीमध्ये स्मरणशक्ती स्पर्धा, म्हणजे 50 वस्तू ठेवल्यात आणि त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही बघायच्या, नंतर वही आणि पेन घ्यायचं आणि त्या लिहून काढायच्या. एखाद्याने 38 वस्तू लिहिल्या, तो पहिला. स्मरणशक्ती स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धा. मी गेल्या 20 वर्षात कुठं बघितलं नाही शुद्ध लेखन स्पर्धा झाली आहे. शुद्ध लेखन स्पर्धा ही बाद झाली आता. म्हणजे हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा व्हायच्या. एक गोष्ट नॅरेट करायची आहे तुम्हाला, उभं राहून 5 मिनिटात गोष्ट सांगायची आहे. वक्तृत्व स्पर्धा, हे सगळं हळूहळू हळूहळू. आणि वेगळ्या स्पर्धा आता सुरू झाल्यात. कोटींची उड्डाणं ह्या स्पर्धा आहेत सध्या. पण हे जे आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे व्याख्यानमाला व्हायच्या, म्हणजे कथाकार यायचे, गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. आम्ही आता गणपतीचा विषय काढलाच आहे तर मुंबईमध्ये कसं मोठमोठे गणपती असतात आणि ते बघायला सगळेजण. आमच्याकडे मोठे गणपती नाही, मूर्त्या आमच्याकडे छोट्या असतात, मीडियम साईजच्या असतात. पण आमच्याकडे झाकी नावाचा प्रकार आहे. झाकी म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात, देखावे म्हणतात. आमच्याकडे झाकी म्हणतात. म्हणजे तसंच लाईव्ह देखावाच असतो. येस, लाईव्ह देखावा. म्हणजे राम लक्ष्मण सीता वनवासात निघाले, तर मग आम्ही सगळं ते तयारी करायचो. मग ते बांबू घेऊन ते हे करून मग धनुष्यबाण तयार करायचा. मग तसे कपडे जुने, सीता झाली असेल तर मग ती आईची तशी साडी आणायची, नेसायची. आणि मग तो पडदा आम्ही तयार करायचो. मग ह्या गल्लीतले लोक आले, जुजगर गल्लीतले लोक आले, भट गल्लीतले लोक आले अरे ते आले बरं का, तिकडनं गणपतीला इकडे यायलेत आता बघायला. मग ते आले की मग पडदा उघडायचा आणि मग कॉमेंट, राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेत. हे आम्ही अनेक देखावे तयार करायचो. ज्या ज्या घटना आजूबाजूला घडायच्या त्या घटना दाखवणारे देखावे. म्हणजे ऐतिहासिक घटना, म्हणजे ऐतिहासिक होतं, पौराणिक होतं, प्लस काही त्या दरम्यान काही घडलं असेल तर तो देखावा आम्ही तयार करायचो. त्याला आमच्याकडे झाकी म्हणतात. आणि संध्याकाळी माणसं निघायची आणि मग हा गणपती तो गणपती असं करत रात्रभर फिरायचे. रोज वेगळी झाकी आम्ही तयार करायचो. आता या सगळ्या बाबतीत मला एक गोष्ट खूप होपफुल आणि छान वाटते की तुझ्या ज्या आठवणी आहेत त्याच माझ्याही होत्या. म्हणजे आमच्याकडे शब्दवेध नावाची स्पर्धा होती. म्हणजे ते निदान आमच्यापर्यंत तरी झिरपलं. आता पण मुलं आमच्याकडची काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतात एकत्र जमून, हे तरी आहे. नाही, निराशाजनक नाहीये, पण माध्यम बदलली आहेत. एन्जॉयमेंटची व्याख्या कदाचित
आपल्या वडिलांच्या काळात, आजोबांच्या काळात आपल्याला 30 पर्यंत पाढे होते, त्यांना पावकी नेमकी होती. तेव्हा आमच्या आजोबाकडं एक घोडं होतं, तर ते घोड्यावर जायचे पंचक्रोशीत भिक्षुकी करायला. मग ते आम्हाला सांगायचे, अरे मी घोड्यावर जायचो आणि तुम्हाला तरी गाड्या आहेत, आता तुम्हाला तुझ्या बाबाकडं स्कूटर आहे, तेल टाकलं की पळती ती. आम्ही घोडं बैलगाडीने जायचो, नदी पोहून जायचो, या तीरावरून त्या तीरावर. त्यांचा काळ वेगळा होता, ते आपल्याला म्हणतात. आपण पुढच्या पिढीला म्हणतो की आम्ही काय केलेलं आहे वगैरे वगैरे, आणि ते पुढच्या पिढीला म्हणतील की आमच्या काळात आम्ही बसून मोबाईल बघायचो असं म्हणतील ते त्यांच्या मुलांना. आता AI येत आहे, त्यामुळे ते खूप फास्ट आहे आता बदल. गणपतीचा विशेष उल्लेख काढण्याचं कारण असं होतं की बऱ्यापैकी मुंबईचे गणपती, पुण्याचे मानाचे म्हणून ते फेमस झालेले गणपती आहेत. फार तर गावातल्या म्हणजे कोकणातल्या गणपती उत्सवाचं स्वरूप लोकांसमोर आलेलं आहे. पण बाकी अख्ख्या महाराष्ट्रभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, हे लोकांना म्हणजे माहिती नाहीये कदाचित, आणि किंवा माहिती नाही म्हणण्यापेक्षा ते पोहोचलेलंच नाही. तर आणि प्रत्येक म्हणजे आता कोकणात पाटावर ठेवून गणपतीचं विसर्जन करायला जातात. ते तिथे एवढे समुद्र असून ते समुद्रात विसर्जन करत नाहीत. मुंबईचं स्वरूपच वेगळं आहे, पुण्याचं वेगळं आहे. तर म्हणून मला माझी क्युरिओसिटी होती, कारण गणपती म्हणजे फार जवळचा विषय आहे सगळ्यांच्याच. तर म्हणून मला समजून घ्यायचं होतं की बीड जिल्ह्यात नेमकं गणपतीचा उत्सव कसा साजरा होतो. आता सार्वजनिक ह्याच्यामध्ये ना टेंबे गणपती आमच्या माजलगावचा फेमस, तो बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे. कारण जवळपास आता 110 वर्षाची परंपरा आहे टेंबे गणपतीला. 110. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या गणपतीचं विसर्जन होतं. टेंबे गणपतीचं 110 वर्षापासून विसर्जन त्याच्यानंतर 2 दिवसांनी होतं. आणि त्याची परंपरा अशी माजलगावामध्ये अशा सगळ्या मशाली, टेंबा म्हणतो ना आपण, तो पेटवला जातो त्याला रॉकेल लावून. आणि म्हणजे ज्यांनी नवस बोललंय, ज्यांना ते त्या दिवशी हे करायचं आहे, मग ते मिरवणूक संपेपर्यंत, विसर्जनापर्यंत तो टेंबा पेटता ठेवतात त्यांची फॅमिली. मग नवरा बायको आणि अजून ज्यांनी नवस बोलले, ज्यांना ते करायचं आहे, ते सगळे असं जवळपास 50-60 लोक हातामध्ये टेंबा घेऊन गणपतीच्या पुढे ते चालत असतात. मग मागे झाक्या असतात, म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लावल्या जातात आणि त्याच्यामध्ये जिवंत देखावे म्हणजे झाकी केलेली असते. मग पुढे वेगवेगळ्या गाण्यांवर लेझिम पथक असतं, लेझिम बसवलेली असते. काही वेळा असं की लेझिमला लाईट लावल्या होत्या लेझिमच्या दोन्हीकडे, आणि मग ते लेझिम पथक, मुलींच्या टिपऱ्यांचं पथक. इकडे कसं ढोल आहे, आमच्याकडे ढोल पथक नाहीये, लेझिम आणि हे गाण्यांवर असं. ते टेंबे गणपती आमच्याकडे तिथे बनवला जातो त्याच ठिकाणी. टेंबे मातीचा गणपती असा खूप उंच तो बनवला जातो. तर ती खूप परंपरा आहे. आणि मी दरवर्षी माजलगावला गेलो की टेंबे गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय मी परत येत नाही. म्हणजे आमच्या घरी खूप मानतात आमच्याकडे टेंबे गणपती, म्हणजे त्याचं मूर्ती सुद्धा आहे आणि सार्वजनिक गणपती म्हणून सुद्धा टेंबे गणपती खूप फेमस आहे. गंगा मसल्याला एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे गणपती बसला जातो. तो गोदावरी नदीच्या पात्रात मध्यभागी मंदिर आहे आणि खूप पुरातन काळातलं ते मंदिर आहे. आणि ते दगडांचं जे बांधकाम आहे, म्हणजे पूर जरी आला तरी ते गणपतीचं मंदिर अख्खं पाण्यामध्ये असतं, पण त्या मूर्तीला काहीही होत नाही कधी पूर आला तरी. तर ते गणपतीचं मंदिर त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आमच्याकडे खूप उत्साहामध्ये, म्हणजे क्रांती गणेश मंडळ, नवतरुण गणेश मंडळ, एक आनंद गणेश मंडळ म्हणून आहे, तर त्यांचा गणपती पालखीमध्ये जातो, पालखी सजवली जाते आणि मग त्याचं विसर्जन होतं. आणि प्रत्येकाची परंपरा अशी की ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लावल्या जातात 3-3, 4-4, आणि प्रत्येक ट्रॉलीमध्ये जिवंत देखावे असतात. ते वैशिष्ट्य आहे माजलगावच्या गणपतीचं. आणि सिंदफणा नदी आहे, तिथे गणेश विसर्जन केलं जातं. आणि आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बसतो. आणि आमच्या घरी असं आहे की बऱ्याच घरांमध्ये जो घरचा गणपती आहे तो आमच्याकडे विसर्जन केलं जात नाही, म्हणजे पाण्यामध्ये टाकला जात नाही गणपती. मग आम्ही शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये जिथे पीक लावलेलं आहे त्याच्या मध्यभागी तो गणपती ठेवतो. म्हणजे ऊस लावला आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे,
तूर आहे, ती पीक असं आलेलं असतं, बरं. त्याच्यात मध्यभागी तो गणपती ठेवायचा, ठेवायचा. पाया पडायचं आणि निघून यायचं. मग नंतर पावसामध्ये वगैरे मग त्या गणपती त्या मातीमध्ये तो हे होतो. मिसळून जातं. वाव, असं सुद्धा आहे. सही आहे. म्हणजे आमच्याकडे आजही समजा जिंदगी ना मिलेगी दोबारा किंवा दिल चाहता है अशी फिल्म लागली तर मला माहित नाही कितपत चालेल, पण आजही तुम्ही मर्द पिक्चर लावा किंवा जीते हे शान से लावा किंवा पाप की दुनिया, पॅक, आणि ते सिनेमे बघूनच आम्ही लहानाचे मोठे झालो. गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, हे ते, आणि लोकांच्या त्या कमेंट, आणि चित्रपट चालू असताना पापड विकणारे यायचे, हे विकणारे यायचे, आणि लोकांच्या कमेंट म्हणजे मध्यंतरी मी जेव्हा शिकायला होतो तेव्हा दिल तो पागल हे नावाचा सिनेमा शाहरुख आणि माधुरी वगैरे तो लागला होता. तर लोकांचे कमेंट, ती अशी डान्स करते आणि थकते आणि शाहरुख तिच्या जवळ येतो आणि मग ती अशी डोळे मिटते आणि घाम आलेला आहे खूप, आणि ती थोडी जवळ येते, मग शाहरुख म्हणतो और पास, और पास, मग तो फुल सायलेन्स, और पास, और पास, मध्ये सायलेन्समध्ये पॉज आहे, और पास. एकदम म्हणला लयच घामे घुम झाली होती. सगळा उत्साह गेला हो. त्या रोमॅन्टिक सीनचा फनी सीन करून टाकला. आई गं. अजून कोणती ती सलमान आणि अजय देवगन, हम दिल दे चुके सनम. हम दिल दे चुके. तो नंतर तिला इटलीला घेऊन जातो ना भेट घडवून आणण्यासाठी, बरोबर आहे, सलमानच घेऊन जातो ना. नाही ते मी नाही बघितलं. मला आठवत, इटलीला घेऊन जातो. तर लोकांचं पॉलिटिकल कनेक्शन ते बघताना सुद्धा. आता सोनिया गांधी फ्रॉम इटली ना, बरोबर, तर ती लोक बघताना अयो बघे सोनिया गांधीची इटली, कशी सरळ सोट रस्ते, हाय का एक तरी फाटा, आपल्याकडे रस्ते कोणते, फाटा कोणता, काही कळणं. म्हणजे सिनेमा बघताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड पॉलिटिक्स. हा. आणि आमच्याकडे 2 रुपये जमीन तिकीट, जमीन म्हणजे वाळू असायची, त्या वाळूवर बसायचं, आणि 3 रुपये बेंच, बाकडे टाकलेले. असाच सिनेमा बघायचा, त्याला टेकायला नव्हतं, बाकडं. आणि महिलांचं सेक्शन वेगळा, महिला यायच्याच नाहीत, कारण लोक सगळे. आणि फिल्म बघायला कोण, रिक्षावाले, हमाल, सगळे अशी लोक ना, दिवसभर कष्ट करून संध्याकाळी 2 रुपयाचा सिनेमा बघू असे म्हणून आले. आणि आम्हाला पैसे तेवढे मिळायचे नाही, त्याच्यामुळे आम्ही जरी मिळाले, आईबाबांनी पैसे दिले तरी पण मग बाहेर रागडा खाऊ, हे खाऊ, ते खाऊ, गारीगार खाऊ. त्याच्यामुळे कमी 3 रुपये जरी दिले तरी 2 रुपयाचं तिकीट काढायचं आणि जमिनीवर बसायचं, जमिनीवर बसून पिक्चर बघायचं. आणि गर्दी एवढी असायची की लोक असे ओणवं बसायचे ना, असे पिक्चर बघायला, मांडी घालून बसता येत नाही. मग त्याच्यात कोणतरी विडी शिलगवायचं, तर ती विडी एकदा मला अजूनही इथे माझ्या डाग आहे मांडीला, की त्याची, तेव्हा आम्ही शाळेत त्याच्या चड्डी घालून जायचो, चर्र पोळली होती. पाप की दुनिया नावाचा पिक्चर बघत होतो, सनी देओल, चंकी पांडेचा, तेव्हा मला विडी फोडली होती. आणि लोक पिक्चर बघायला येताना पोते फिते घेऊन यायचे, कारण वाळूवर बसायचं असतं ना. रिक्षावाल्याकडे पोतं असायचं, हमालाकडे असायचं, ते घेऊन यायचे. त्यांच्या पोत्यावर आम्ही आपलं थोडं सारखं म्हणून बसायचं. आणि टॉकीज उघड्या असायच्या ना, छत नाही, बरोबर आहे, त्याच्यामुळं किडे, झुरळं, पाली फिली असायच्या, पाली टपक्या असायच्या, पाली खाऊन माजलेल्या. तर आता समजा अमिताभ बच्चन डायलॉग म्हणतोय, जाओ भले उस आदमी का साइन लिखा जिसने मेरा हाथ पे लिखा था तुम्हारा बाप चोर है वगैरे. तर ते डायलॉग बोलताना इथे पाल आली का, इथे पाल म्हणजे बच्चन साहेबांच्या चेहऱ्यावर पाल. मग बरं, आमच्याकडे पडदा नाही, भिंतीला चुना मारलेला आणि त्याच्यावर चित्र दिसायचं, पडदा नाही. मग त्यातला एखादा हमाल पोतं घ्यायचा आणि त्या पालीला हुसकवायचं. मग हिरोईनचा सीन चालू असेल आणि हिरोच्या इथे पाल आली तर हुस 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 करत ती सॉरी म्हणजे ती अशी पाल यायची आणि क्लिवेजच्या इथपर्यंत येऊन थांबायची,
इथे पाल. मग लोक म्हणायचे राहू द्या राहू द्या राहू द्या, परवीन बाबीच्या पाल आली, मंदाकिनीच तिथं पाल, राहू द्या आता हुसकू नका तिला. बँड्राचं पाली हिल, आमच्याकडे पाली हिल. ओ गॉड, हे खूप खतरनाक. खतरनाक म्हणजे बघ ना, डायलॉग बिलॉग चालू आहेत. बच्चन साहेब डायलॉग मारतोय, मर्द को कभी दर्द नाही होत, आणि टचटचीत पाल इथे आली आहे. म्हणजे बच्चन साहेबांचा सीन चालू आहे की दारू पिण्याचं लिव्हर खराब होत आहे वगैरे, ग्लास हातात धरलाय, शराबीमध्ये ग्लास हातात आहे, मुछे हो तो नथुलाल जैसे हो, तर इथेच पाल आली का मिशीवर नथुलाल, किंवा ग्लास हातात धरलाय, चेअर्स वगैरे, तर पाल इथे आहे साधारण ग्लासावर. आणि लोक हुसकवायची ती पाल, आणि हिरोईनच्या इथे आली, इथे अशी राहू दे मंदाकिनी तिथं आली पाल. तेव्हा क्लिवेज शब्द वगैरे आम्हाला माहित नव्हतं, इकडे आल्यावर कळलं. डेंजर. तू म्हणजे घरामध्ये असं वातावरण होतं, आणि मित्र आणि गावातलं असं वातावरण, त्याच्यामुळे मी घरामध्ये घरामध्ये आई बाबा खूप चांगलं मराठी ऐकायला मिळायचं मला त्यांच्यामुळे. वाचायचो मी, अनेक कार्यक्रमांना त्यांच्यावर जायचो, आणि बाहेर मित्र आणि हे गावातली लोक असे. मला सांग, कॉलेजच्या काळामध्ये तू म्हणजे माहितीये मला की हे उगीच बोलतेय मी, पण तरी म्हणजे ती टिपिकल जी हँडसम पोरं असतात ज्यांना त्यांच्या दिसण्यावरच पोरी पटू शकतात, या कॅटेगरीमध्ये काय आपण नाही. तर तू काय आहे मी विषयच नाही. तर त्यावेळेला तू काय उंगल्या केल्यास की ज्याने, म्हणजे आता एक मला असं वाटतं की जी मुलं म्हणजे अशी खूप त्या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत, तर ती खूप हुशार असतात, किंवा त्यांना कला येत असते, किंवा ती गाणारी असतात. सो हे जे एफर्ट आहे, तर ते एफर्ट तू कुठच्या म्हणजे तू ह्युमरस होतास, तू खूप जास्त बोलण्यामध्येच माहीर होतास, आणि तू पटायची पोरी पटायच्या, तर हे मला समजून घ्यायचं की तू नेमकं काय करायचं त्यावेळी. मी चांगला वक्ता होतो, म्हणजे कथाकथन मी चांगलं करायचो, वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धा, त्याच्यामध्ये मी खूपच चांगला होतो. हस्ताक्षर स्पर्धा, त्याच्यावरनं मी म्हणजे खूप मुली नाही, पण ज्या काही 1-2 मुली आहेत त्या पटल्यात किंवा मी पटवल्यात. माझं हँडरायटिंग अजूनही खूप चांगलं आहे. हस्ताक्षर चांगलं आहे माझं, शुद्ध लेखन चांगलं आहे. आणि मी आजही म्हणजे गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आलं की अरे आपण मोबाईल आणि सगळ्यामुळे आपण त्याच्यापासून दूर होत चाललो आहे. गेल्या 1 वर्षापासून जवळपास, म्हणजे जेव्हा मी बिझी नसतो, शूट नसतं, तेव्हा जवळपास रोज मी 1 पान लिहितोच. मग वर्तमानपत्रातलं काही आवडलं तर ते लिहितो. मला कागद आणि पेन आणि 1 पान लिहिता यावं आणि अक्षर तसंच राहावं. पहिल्यांदा त्रास झाला अक्षर सवय नसल्यामुळे, पण परत एकदा ते मी मिळवण्याचा प्रयत्न करतो की तसं अक्षर. म्हणून माझ्याकडे पेन जे आहेत, पेनांचा संग्रह, फाउंटन पेन, इंक पेन ज्याला आपण म्हणतो, आमच्याकडे पत्तीचं पेन म्हणतात. हां, शाई पेन किंवा पत्तीचं पेन, फेमस आमच्याकडे पत्तीचं पेन, नंतर ते फाउंटन पेन. त्याच्यामुळे मी पेनांच्या बाबतीत खूप क्रेझी आहे लहानपणापासून, की मला पेन खूप आवडतं. मी खूप रमतो. एअरपोर्टला गेल्यावर तर मी तासनतास त्या मॉन्ट ब्लँक आणि हे जे सगळे शॉप्स आहेत तर तिथे मी जातो, आणि माझ्याकडे खूप चांगल्या पेनांचा संग्रह आहे. वेगवेगळ्या इंक आहेत माझ्याकडे, आणि वेगवेगळ्या म्हणजे मीडियम ह्याचा इंक, नीप, थोडी जाड नीप, ऑटोग्राफची नीप, लिहायची नीप, काही टायटल लिहायचं आहे त्याची नीप, असे वेगवेगळे पेन माझ्याकडे भरपूर आहेत. त्याच्यामुळे मी सुवाच्य अक्षरामुळं जरा, मानपत्र माझ्या अक्षरात असायची, शाळेमधले संमेलनातले जे मानपत्र आहे, किंवा वर्गामध्ये जेव्हा 7वी सुरू झाली, 8वी, तर माझ्या बेंचवर अशा वह्यांचे गठ्ठे असायचे माझ्या मित्रांचे. मग मराठी, इतिहास, भूगोल प्रत्येक वही असायची. मग सगळ्यांना मी नावं टाकून द्यायचो. म्हणजे पहिले 1 महिना तर मी तेच काम करायचो. अभिजित प्रदीपराव, त्याच्यामुळे माझ्या मित्रांची पूर्ण नाव पाठवत नाही पूर्ण. म्हणजे आजही म्हणजे विष्णू संदीपान डोईजड,
संजय रंगनाथराव सावंत, अमोल रामचंद्र पपशेटवार, निलेश रामेश्वरजी चांडक, अभिजित प्रदीपराव आनंदगावकर, कसलं भारी आहे. गणेश दिनकरराव टाक. तर ह्याच्यावरनं थोड्या मुली बाळायच्या. पण आई बाबा त्यात शिक्षक. त्यामुळे आणि गावातलं वातावरण असं होतं ना की तुम्ही मुलींशी सलगी करायला गेलात, बोलायला गेलात तर त्यांचे भाऊ हाणायला यायचे. अजूनही वातावरण तसंच आहे की मुलं असं. आता कधी थोडं बदललं असेल, पण आम्ही असताना तर खूप तसं वातावरण स्ट्रिक्ट होतं. आणि गाव ना ग एवढेच ना की मी कुठल्या तरी मुलीशी बोललोय तर दुकानदार बघणारच ना, ए संदीप घर नाही जायचं, हा सॉरी. आणि सगळेच ओळखीचे ना. आईबाबांचं नाव इतकं चांगलं आजही आहे की आईबाबांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर आहेत, राजकारणामध्ये आहेत, पण आजही गाडीतून उतरून पाया पडणं, विचारपूस करणं. कारण आईबाबांनी माझे प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही. त्यांनी मलाही तेच सांगितलं की आम्हाला करिअर नाही झालं तरी चालेल, तुझं कमी झालं, कमी पैसे कमवले, कमी नाव कमवलं, प्रामाणिकपणाने सत्याची कास सोडायची नाही. ते सोडलंच तर मला अजूनही मला आईला आपण अन्सरेबल आहोत असं अजूनही वाटतं. म्हणजे संसारात सुद्धा मी ज्याप्रमाणे माझे बाबा आईशी वागायचे, आई बाबांशी वागायची, तर तेच त्यांनाही अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आई बाबा आमचे म्हणजे सुनांच्या बाजूने जास्त आहे. त्याच्यामुळे मी आणि माझा मोठा भाऊ, मला वडील नाही आहेत आता, वारले, कॅन्सर झाला होता, पण आमच्याकडे आजही आम्ही आईला दुखावत नाही. आईला विचारल्याशिवाय मोठा निर्णय आम्ही कुठलाच घेत नाही. म्हणजे मला जर गाडी घ्यायची तर मग आई असं आहे, काय करू काय. आणि प्रत्येक गोष्ट घेताना, घर असेल गाडी असेल, आईच्या हाताने ते होतं. म्हणजे आई येते आणि आई माझी खूप आईवडील पुढारलेल्या विचारांचे, त्या भागात राहूनसुद्धा की संसार कसा करावा हे माझं काम, हे तुझं काम नाही. खरकटं दिसलं आहे, झाडू मारायचा आहे, कोणी मारायचं नाही, ज्याला दिसेल त्यांनी तो झाडू मारायचा. इतका सोपा संसार त्यांनी केला, खूप पुरोगामी. त्याच्यामुळे मला माझ्या बायकोशी वागताना आणि दादाला त्याच्या बायकोशी वागताना की आईचा धाक आहेच की नीट. कसं असतं, समाज आपल्याला भेद करायला शिकवतो, पण शिक्षण आपल्याला जोडायला शिकवतं. आपण शिकलो की आपण भेदभाव करायला जात नाही. म्हणजे असं म्हणत नाहीये मी की ज्यांना त्यात स्वारस्य असतं ते शिकलेले नसतात. बरेचदा असंही असतं की ते शिकूनही तसेच वागत असतात. पण त्यातल्या त्यात ती जाणीव तुम्हाला शिक्षणाने येते आणि ते तुझ्या घरातच होतं. तर शैक्षणिकरित्या समृद्धी ही किती महत्वाची आहे असं तुला वाटतं? खूप महत्वाची आहे, परंतु त्यामुळे तुम्ही संस्कारक्षम होता असं नाहीये बरं का. तसं जर असतं तर बहिणाबाई, जी बाई शिकली नाही, जी बाई निरक्षर होती, अक्षर ओळख नव्हती निरक्षरपेक्षा, त्या बाईनी संस्कारक्षमच लिहिलं की ग सगळं. ज्या बाईला अक्षर ओळख नाहीये तिच्यावर विद्यापीठ आहे नावावर, तिच्यावर लोक PhD करतात, बरोबर आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जे संस्कार झालेले आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे ना आपलं. तर आईसाहेब जिजाऊंनी जे संस्कार केले, तर कोण बघत नाही ना की ज्या आईनी संस्कार केले त्यांच्याकडे शिक्षण, डिग्री, हे ते. त्यामुळे त्याचा आणि संस्कारांचा तसा फार संबंध नाही. नाहीतर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये महिलांना मारहाण झालीच नसती, गुन्हे घडलेच नसते, किंवा तिकडेही अशा केसेस घडतात, अनेक आवाज दाबले जातात. त्यामुळे तसा त्याचा शिक्षणाशी तसा संबंध नाही. कारण एखादा शेतकरी माणूस, आमच्या भागामध्ये घटना अशी घडली होती की एक मोठी ऑफिसर होती शहरातली, मुंबईची, आय थिंक पुण्याची, त्यांना ते रस्त्यात अडवलं होतं, राप्या लावून गाडी लुटली होती, हे ते. त्या बाईला शेतात नेलं होतं. बरं, जे करणारे आहेत ते सगळे कॉलेजमधून पासआउट झालेले किंवा असे शिक्षित,
आणि ज्या माणसाने त्या बाईला वाचवलं तो शेतकरी. त्या शेतकऱ्यांनी त्याचा कुर्ता, त्याचं जे त्याच्याकडे उपरणं होतं ते त्या बाईला दिलं आणि तिला नवऱ्याजवळ आणून सोडलं, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला. तो साधा शेतकरी आहे, ज्याला घड्याळी कळत नाही की किती वाजले, दाखवलं तर. त्याच्यामुळे त्याचा दुरान्वयाने संबंध नाही. अमेरिका एवढं पुढारलेले, पण अमेरिकेमध्ये काय भारतापेक्षा वेगळे हाल आहेत महिलांचे. त्यामुळे संस्कार हे घरातून होत असतात, आईकडून होत असतात, गुरुजनांकडून होत असतात. आणि संस्कार होताना ते काय टिपतोय आपण ते फार महत्त्वाचं आहे ना. नाहीतर अनेक डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, प्राचार्य किंवा सायंटिस्टची मुलंसुद्धा बिघडलेली आहेतच की. त्यामुळे आपण ते काय बघतोय, काय वेचतोय, आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे. माझ्या घरामध्ये खरंच ना आत्ता आलं ग हे, म्हणजे आत्ता आलं असं म्हणणं चुकीचं आहे, पण फेमिनिझम नंतर ही डेफिनेशन जी आहे, कदाचित मी गावात असल्यामुळे मला तो शब्द माहीत नसेल, पण मी बघितलं आहे माझ्या बाबांना की आईला ज्या पद्धतीनं त्यांनी रिस्पेक्ट दिला. म्हणजे आता लोक शाहरुख खानबद्दल खूप रील व्हायरल होतात की शाहरुख खान महिलांना खूप रिस्पेक्ट देतो. खूप चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट. दार उघडतो किंवा हे ते. मी माझ्या वडिलांना बघितलं आहे की महिलांना आदर कसा द्यायचा, रिस्पेक्ट कसा द्यायचा, तेच माझ्या घरामध्ये चालत आलेलं आहे. म्हणजे हे आता मी इथे बोलू की नको मला माहीत नाही, पण मी आता माझा 1 BHK फ्लॅट होता आधी, तर तिथे एकच वॉशरूम आणि एक बाथरूम असं होतं. माझ्या स्वराचा जन्म झाला, मग माझा मुलगा मोठा होता, तर मग थोडं मोठं घर म्हणून मी 2 BHK शिफ्ट झालो. तेव्हा मला असं फार वाटायचं की यार आई, बायको, मुलगी यांच्यासाठी मी जे वॉशरूम वापरतो किंवा आले गेले जे वापरत आहेत बाहेरचे, ते मला असं वाटायचं की ते नको त्यांना वापरायला द्यायला. मी 2 BHK जेव्हा घेतला तेव्हा माझी जी बेडरूम आहे, माझी आणि माझ्या बायकोची, तर तिथे मास्टर बेडरूम, त्याला वॉशरूम आहे. तर मग मी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मग मी असा निर्णय घेतला की बाहेरचं जे आहे वॉशरूम ते आता मी 5 वर्ष आले तिथे राहतो आहे, ते मी, निषाद आणि जी येणारी लोक आहेत ते वापरतो. आणि आतलं जे आहे ते माझी बायको कल्पना, माझी मुलगी स्वरा आणि आई. मग त्यांचे सगळे काय काय परफ्यूम, त्या क्रीमान बिमान, त्या माझ्या मुलीचंही खूप काय काय नेल पेंट, ते सगळं भरलेलं आहे. तिथे मी कधीच जात नाही आणि गेलो नाही. म्हणजे हे माझ्या वडिलांकडून आलं आहे. माझ्या आईचं कपाट वडिलांनी कधीच उघडलं नाही, कधीच नाही. आईने सांगितलं तर उघडलं, हे द्या हो. तेच माझ्यामध्ये आलं आहे, भावामध्ये आलं आहे. मी आजतागत माझ्या बायकोचं जे वॉर्डरोब आहे ते उघडून कधीच बघितलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की बायको माझी आहे म्हणजे ती माझीच आहे असं नाही आहे. बायको माझी आहे, माझीच प्रॉब्लेम किंवा मी, माझा हक्क आहे तिच्या. हक्क नाही आहे माझा. आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत जगतोय. हक्क म्हणजे ताबा नाही घेऊ शकत मी त्या व्यक्तीचा. त्याच्यामुळे तिचं वॉर्डरोब हे तिचं आहे. मी लग्न झाल्यापासून आधी कपाट होतं आमच्याकडे, नंतर वॉर्डरोब. पण तिची पर्स, तिचा वॉर्डरोब, तिचा मोबाईल मी नेवर. किंवा आता तर वॉशरूम आणि हे ते, मला ते हायजीनच्या दृष्टीनं असं वाटतं की नाही, ते त्यांच्यासाठी सेपरेट असायला हवं. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण, आणि त्याच म्हणजे आपण फार ऑब्झर्वंट असतो आणि आताची लहान मुलं तर आणखीनच असतात. तर मला वाटतं ह्याच तुझ्या वागणुकीतून पुढे तुझी मुलं शिकणार आहेत. हो. आणि जसं की मी मगाशी म्हटलं, तर माझं शब्द मी मागे घेते. मला असं वाटतं की शिक्षणापेक्षा जाणीव फार महत्त्वाची आहे, आणि ती असली तर तुम्ही जास्त समृद्ध असता असं आपल्याला म्हणता येईल. एका सेटवर मी एक टेलिव्हिजन शो करत होतो, सिरियल करत होतो. तिकडे 13-14 मुली होत्या आणि काही मेल ॲक्टर्स होते. एकच वॉशरूम होतं.
मला तेव्हा असं वाटलं की आपण मुंबईत शूटिंग करतोय. प्रोड्युसर मुंबईचा, डिरेक्टर नावाजलेला, प्रोड्युसर नावाजलेला, पैसा असलेला. मी भांडलो आणि मी मीटिंग घेतली आणि मी मुलींना म्हणलं की नाही, सगळेच जात आहेत. 13-14 मुली जर सेटवर आहेत, ॲक्ट्रेस, हेअर ड्रेसर, मेकअप आर्ट, सगळ्या मिळून 14-15 मुली आहेत, एकच वॉशरूम. म्हणजे मुलींच्या आरोग्याची काळजी आहे का आपल्याला? तर नाही. किमान सेपरेट एक तरी द्या, सेपरेट त्यांना. बरं, आपल्याकडे ना बऱ्याचशा मुलांचं असं असतं की आपल्याकडे तो सेन्सच नाही आहे ना, की समजा कमोड आहे तर अरे बाबा कुठेतरी लेडीज येणार आहे तिथे, तो आपल्याकडे तो फ्लॅप वर करायचा आहे याचंही तिथे बोर्ड लिहावा लागतो. इतकं. बरं, हे खेड्यात आहे असं नाही, विमानात सुद्धा आहे हो. असं नाही की शहरात फार हे सिव्हिक सेन्स किंवा असा सेन्स, त्याला जो काही सेन्स म्हणतात तर तसं नाही. मला त्या गोष्टींचं फार असं होतं की यार काय चालू आहे. म्हणजे ते रिस्पेक्टमध्ये ह्या अनेक गोष्टी येतात असं मला वाटतं की माझी मुलगी आहे म्हणजे अरे यार मी काही म्हणणं नाही ना तिच्यासमोर असायचं. सो आई, बायको, मुलगी, तर ते मला असं वाटतं की तिकडे आपण एकदा गांभीर्यानं डोकावलो की आपण मग आपोआप आपण बाहेर समाजामध्ये जगताना सुद्धा त्या पद्धतीनं वावरायला आपण, लागतो. इतर बायकांची पण आपण तसंच ट्रीट करायला लागतो त्यांना. म्हणजे आता असं झालं की अरे शाहरुख खान खूप रिस्पेक्टफुली वागतो सगळ्या महिन्याची, तर माझं असं म्हणणं की बॉस वागलंच पाहिजे. हा, म्हणजे आता तू हे सगळं जे सांगतोयस त्यात पण कुठेतरी एक असाही मुद्दा येतो ना की हे सगळं नॉर्मलच आहे. नॉर्मल हे सांगावं सांगावं का लागतंय? का लागतं. म्हणजे हे इट्स गिव्हन. हे तुम्ही करत नाही आहात हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही करताय म्हणून तुम्ही खूप मोठे नाही होत, असं खरं म्हणजे आहे. आणि 21व्या शतकाकडे जाताना ते दिसत नाहीये आणि ते शाहरुख खान करतोय, ही चांगली म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. ते बघून तरी लोक अरे यार इन्स्पायर होणार आहे, कोणीतरी तसं वागायला. त्यांनी एखाद्या मुलीला हेल्प केली, हात दिला, तर दुसरा एखादा तयार होत असेल तर वेल अँड गुड. पण आत्ताचा काळ असा आहे की त्याचं लोकांना अप्रूप वाटतंय. ते अप्रूप नाही, ते आहे आणि ते आधीपासून आहे आपल्याकडे. छान वाटू देत, पण ते काहीतरी असं अप्रूप वाटण्यासारखं मोठं नाही. इट्स व्हेरी नॉर्मल. हा, आणि मी करतोय बरं का हेही नसावं, ते शाहरुख खान मध्ये नाहीये. पण ते करताना बघा मी एरवी आणि घरी गेल्यानंतर येऊन जातं चहा टाक नाही, त्या हात देण्याला काय अर्थ नाही मग. की मी कसं बोलतोय आपण जरा माणसांना गृहीत धरतो ना, असं होतं. इन जनरल माणसांना आणि त्यात खास करून बायकांना फार गृहीत धरतात. म्हणजे काही हेच नाही, त्याला सुमारच नाही. तू 4 मला वाटतं गाव किंवा शहरं पाहिलीस असं मी म्हणेन. म्हणजे एकतर बीड सुरुवात, संभाजीनगर, पुणे आणि मुंबई. आता या सगळ्यांमध्ये तुला माणसांचे स्वभाव कसे वेगळे भिन्न जाणवलेत? म्हणजे कदाचित गावाकडची लोक निवांत असतात पण त्यांची स्ट्रगल्स वेगळी असतात. मुंबईतली लोक सॅटर्डे संडेसाठी आसुसलेली असतात. अशा पद्धतीचं, म्हणजे ही उदाहरण झालं, पण अशा पद्धतीचे काय स्वरूपाचे स्वभाव तुला वेगळे वेगळे जाणवलेत, भावलेत लोकांमधले? प्रत्येक गाव, प्रत्येक शहर त्याचा स्वभाव वेगळा आहे. माजलगावून मी संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथे मी नाटकाचं शिक्षण घेतलं ग्रॅज्युएशन पर्यंत. तो मराठवाड्याचा आहे परत, आमचाच भाग असल्यामुळे मला फार असं शहर आहे फक्त वेगळेपणा जाणवलं नाही, कारण माणसं सगळीकडून येणारी मराठवाड्यातलीच, त्यामुळे ते नाही. तिकडनं मी पुण्याला आल्यानंतर असं वाटलं की यार हे वेगळं आहे ना जरा. पुणत्व जे आहे ते आता जरा कमी झालंय, पण पुण्याचं म्हणजे दुपारची झोप आणि हिशोब आणि एवढंच मिळेल, आणि पुण्यातले बोर्ड
आणि जगण्याचे नियम टू व्हीलरला नाही आहेत फक्त, पण बाकी पुण्याचा वेगळा स्वभाव आहे आणि खरंच विद्येचं माहेरघर आहे. आणि पुण्यामध्ये खूप मराठीपण जे आहे ना ते अजूनही आहे, याचा मला फार आनंद आहे. म्हणून मराठी नाटक, मराठी चित्रपट मुळात खतपाणी घातलं तर पुण्यात, मग ते प्रोडक्ट बहरतं. पुण्यात चाललंय का मग सगळीकडे चालेल, पुणेकरांना आवडतंय का मग आवडणार. त्याच्यामुळे एज्युकेशन हब त्याबरोबर एंटरटेनमेंट हब झालं ना. चित्रपट पुण्यात धरतो मराठीचं, मराठी नाटक पुण्यात. वराडचे मी 601 प्रयोग केले, त्यातले 250 पुण्यात केलेत, तरी प्रेक्षक आहेतच. त्यामुळे पुण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे, स्वभाव वेगळा आहे. आणि मुंबई, मी नेहमी म्हणतो मुंबई समुद्रासारखी भव्य दिव्य, खूप मोठा विचार करायला लावते तुम्हाला. आणि सतत भरती ओहोटीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जगत असता. भरती आली, ओहोटी आली, पैसे क्रेडिटेड, पैसे डेबिटेड यात तुम्ही जगत असता. आणि मी सगळीकडे सांगतो की मुंबईचा स्वभाव सुद्धा समुद्रासारखा आहे. ती पहिल्यांदा आलेला माणूस बाहेर फेकते, बाहेरून आलेला परत बाहेर फेकते, परत बाहेर फेकते. तो माणूस जितका प्रयत्न करतो 1-2 वर्ष आत येण्याचा, मग मुंबईमध्ये घ्या, आता ये थोडा, मग आतमध्ये, आता ये. मग मुंबई अशी समुद्रात तिनं आत घेऊन जाते, खूप आत घेऊन जाते. मग तुम्ही आतमध्ये एकदा गेलात की भरती येऊ द्या, ओहोटी येऊ द्या, तुम्ही काही किनारी येत नाही, म्हणजे तुम्ही मुंबई सोडून परत जात नाही. मग मुंबईला पण नाव, खूपच ट्रॅफिक आहे यार, खूपच गर्दी आहे. अरे आपण आलो तेव्हाही ट्रॅफिक होती, मुंबई निर्माण झाली तिथूनच ट्रॅफिक सुरू झालं. मी 2001ला आलो तेव्हाही ट्रॅफिक जॅम होतं, तेव्हाही रिक्षा टॅक्सी होते, लोकलला माणसं लटकायची, तेव्हाही गर्दी होती, बसेस फुल होत्या, फुटपाथ फुल होते, स्टेशनचे प्लॅटफॉर्म फुल होते, आताही फुल आहेत. फक्त आता काय झालं आहे, आपला कम्फर्ट झोन वाढल्यामुळे आपल्याला गर्दी नकोशी झाली आहे, आपल्याला ट्रॅफिक खूप वाटतं आहे, कारण आपण कम्फर्ट झोनमध्ये गेलो. त्यामुळे मुंबई आहे तशीच आहे आणि माझं सगळ्यात आवडतं शहर आहे. मला आयुष्यभर मुंबईत राहायलाच आवडेल. आणि त्या गोंगाटामध्ये हो, शांततेचं करायचं काय. ते स्लोवेनियाला गेलो मी शूटिंगला, 2-3 दिवस मला सुट्टी होती, पहिले 4 दिवस. उत्तम असा लेक ब्लेड नावाचा तलाव, जगातला सुंदर, समोर अशी नदी, धुकं, ग्रीनरी, हिरवळ सगळीकडे, सुंदर वातावरण. 1 दिवस बरं वाटलं, 2 दिवस, 4थ्या दिवशी शांतता बोचायला लागली, शांतता टोचायला लागली की कोणीतरी बोला रे, काहीतरी गाणी लावा, हॉर्न तरी वाजवा. बघ ना, मुंबईमध्ये ट्रॅफिक नाही, तू चाललीस असं वाटतं. बापरे, हे मी कोविडमध्ये अनुभवलंय. अंगावर येतं ना. मी तर एकदा रस्त्यावरनं चालत होतो, एकटाच होतो रस्त्यावरनं गोरेगावला. त्यामुळे मला आवडतं ट्रॅफिक, गोंगाट, लोक, शांतता. तुम्ही फार्म हाऊस वगैरे 3 दिवस, माझं गेलो मी 4 दिवस. आता शांततेची सवय नाही, रमतच नाही म्हणजे. शांतता कधी आवडते माणसाला, बाहेर गोंगाट आहे आणि घरी घर आमचं शांत आहे ना, आवाज नाही, काही नाही, त्याचं कौतुक आहे. जिथे शांतताच आहे तिथे काय कौतुक आहे. जेव्हा आपण गोंगाटात असतो तेव्हा आपण म्हणतो की आता मला मी टाईम हवा आहे. अरे खेड्यात मी टाईमच आहे. खरंय. त्यामुळे असे स्वभाव, अशी माणसं. मुंबईमध्ये माणूस वर्तमानात जगतो जास्त, आज, आणि तो दिवस एन्जॉय करतो. म्हणून रेस्टॉरंटच्या बाहेर रांगा लागतात. मला खूप अप्रूप वाटायचं, गोमंतकच्या बाहेर ही रांग लागली जेवायला. त्या गिरगावला गेलो, गायवाडीच्या तिकडे ते एक हॉटेल होतं, तिकडे समोर भिंत ते असं जेवायचं, फिश चांगलं मिळतं वगैरे तिकडे, आणि मागे माणूस उभा असतो तुमच्या, आणि आपलं जेवण झाल्यावर त्याला जेवायचं असतं. मी खेड्यातलं असल्यामुळे ना मला असं वाटलं यार, हा माणूस उपाशी आणि मी जेवतोय. किंवा माझं जेवण खरं तर स्वीट घ्यायचंय मला, पण हा उभा आहे, नको जाऊ द्या बिचारायला, देऊया नंतर खाऊ स्वीट. नंतर मग मला सवय झाली. मला असं वाटायचं गोमंतकच्या बाहेर रांग कशामुळे, जेवायला लोक तो दिवस एन्जॉय करतात. असं हॉटेलमध्ये जेवणारी फॅमिली असते ना, मस्त कपडे, नटून तटून, असं वाटत नाही की हे स्लम एरियामध्ये राहतात किंवा हे एक छोटंसं घर आहे यांचं. ते मला मुंबईचं खूप आवडतं आणि मी आता मुंबईकर झालो.
मला आवडतं मुंबईचं लाईफ आज आत्ता, आणि सगळ्यांना मदत करणारं शहर आहे मुंबई. मुंबईमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तू गावाची मिस करतोस? चांगला प्रश्न आहे. माणसांना वेळ नाहीये मुंबईमध्ये, आणि गावाकडे आता जशा आपण गप्पा मारतोय तशा 12 वर्षा गप्पा नाही होत मुंबईत. प्रत्येकाला कुठेतरी पोचायचंय ना. गावात कुठंच कोणाला जायचं नाही, निवांत शिराळाच्या गप्पा म्हणतो आम्ही त्याला. शिराळ म्हणजे सावली. शिराळ ऊन नंतर जे येतं ना, ऊन असतं नंतर शिराळ पडतं, ते शिराळाच्या गप्पा. आणि एखादा माणूस उगाच, मी नुकताच मुंबईत गेलो, मी म्हणलं अरे अमिताभ बच्चनच्या घरी गेलो आणि जया भाभी चहा घेऊन आल्या, जया बच्चन. त्यांना मी ओरडलो, साखर किती कमी टाकली चहामध्ये. असं एखादा माणूस म्हणत असेल पारावर बसून, तर त्याला म्हणतात काय शेंगा झोडायला रे. शेंगा सोडायला रे, झोडायला. आमच्याकडे त्या शेंगा, तुरीच्या शेंगा झोडतेत ना, झोडता गप्पा आणतात, तर ते शेंगा झोडू नको. हे काय गोड आहे, किती गोड आहे. शेंगा झोडायला रे, किंवा काय पपारे हाणायला. पपारे म्हणजे थापा. तुझं हे इतकं भारी आहे ना, पण की तू प्रमाण भाषेत बोलतोस, बरोबर आहे, पण ही जी हा जो एक इसेन्स आहे ना, हा इतका सुंदर आहे. आणि ते वराडच्यामुळे तर तुला आणखीन भारी एक्सप्लोअर करायला मिळालंच असेल. पण जर नसतं वराड झालं तर तू ती भाषा कुठेतरी राहिली असं वाटलं असतं तुला? नाही, तसं अनेक चित्रपटांमधून, नाटकांमधून मी ती केली आहे. परंतु एक काय म्हणू त्याला, की आमच्या भागातलं साधारण बुकेच मला लाभला ना असा तो वराड. म्हणजे कारण अनेक फुलं आहेत, म्हणजे अनेक कॅरेक्टर्स आहेत ना, आणि त्याला लहेजा मराठवाड्यातला ना, त्याच्यामुळे मला विचारच करावा लागत नाही, की ते आपसूक येऊन जात. कारण आमच्या भागातले आवाजांचे पोत सुद्धा वेगळे आहेत. आमच्या भागामध्ये थोडंसं वरच्या पट्टीत बोलतात. एखादा माणूस गेला तरी कळतं गावात माणूस गेला, एवढं रडतात आमच्याकडे, गेला गा वगैरे वगैरे. इकडे कसं की शांत, हो कधी झालं निदान, पहाटेच अमेरिकेहून त्यांची मुलगी येते, ते आल्यानंतर होईल क्रियाक्रम. आमच्याकडं म्हणजे उठणार रे दादा वगैरे वगैरे, शिरा करते रे, खूप मोठ्या आवाजात. आमच्या काकांचे आवाज सुद्धा आमचे खेड्यातले आमचे सगळे. पण म्हणजे ते प्रेशरने रडतात की म्हणजे मोकळं होण्यासाठी, डोळ्यात पाणी नसेल तरी चालेल, पण ती भावना समोरच्याला हलवतात. म्हणजे तूही रड. नाही, मला फक्त असा प्रश्न आहे की जर का एखादा रडत असेल तर दुसरा, आता ह्याला एवढं रडायला तर मला पण आलं पाहिजे म्हणून रडत वगैरे नाहीत ना. नाही, असं नाही. म्हणजे जे आहे ते जेन्युइन आहे, तर फक्त एक्सप्रेशनचा एक कारण ना त्या वावरातली सवय ना मला, शेतातली आवाज हाका मारायचा, पामद्या पाणी आलं तिथे गेली पाहिजे. मोठं आहे ना सगळं गाव, म्हणजे मोठे वाडे सगळंच हे ना, शेत, त्याच्यामुळे आवाज असा नाहीच ना, की हळू आवाजात नाहीच काही. पण म्हणजे तू मिमिक, आवाजाचे मिमिक्स आणि ते बेरिंग घेणं आणि हातातला तो शेला, हे इतकं खतरनाक आहे. म्हणजे ऐकूनच म्हणजे मी म्हटलं की हे नाही, हे आपले ये बस की बात ही नाही आहे. हे खूप म्हणजे तुझी खूप रिहर्सल असणार आहे, त्याच्यामध्ये तुझी खूप मेहनत असणार आहे, हे सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा काय ट्रिक्स तू वापरलेस हे सगळं करताना? म्हणजे मी वराडबद्दल बोलतेय. दादाचं वराड तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली कळेल, पण जर बघितलं नसेल तर नक्की बघा, आपण सोबतच जाऊ. कारण माझंही राहिलं. 600 झाले बरं का प्रयोग. आता 600व्या प्रयोगाला माझ्या माजलगावचे मित्र सगळे, बालवाडीपासूनचे मित्र, तर ही जी नावं घेतली ना मी, पूर्ण नावं सगळ्यांची, त्या सगळ्यांनी मिळून बालगंधर्वला प्रयोग होता. काही 3-4 मित्र माजलगावचे पुण्यामध्ये आहेत. मग त्यांनी एकत्र येऊन एक मोठं विमान उभं केलं बालगंधर्वला, आणि एंट्री, रेड कार्पेट, अत्तर, गजरा, पेढे देणाऱ्या मुली, रांगोळी, केक, सनई चौघडे, असं सगळं सेलिब्रेशन मला सरप्राईज दिलं माजलगावच्या मित्रांनी.
600 किती प्रयोगाचं. सुंदर. तर ते मला असं वाटलं की यार क्या चाहिए लाईफ में यार, की मित्र मला सरप्राईज देत आहेत. आणि अजूनही आमचा सगळा ग्रुप आम्ही एकत्र होतो. सही आहे. तर वराडमध्ये वेगवेगळे आवाजाचे पोत आहेत. ते सगळ्यात चॅलेंजिंग म्हणजे त्याची भाषा, लहेजा आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स. आणि मला लहानपणापासून मिमिक्रीची आवड असल्यामुळं मला ते पटकन समोरच्या माणसाचा आवाज, म्हणजे आता खेड्यातले आवाज, आता आमचे काका आहेत, बंडू काका, मग त्यांना समजा आमचं त्यांच्या मुलाला बोलवायचं असेल आणि वासराला पाणी घाल किंवा वैरण घाल, तुला वासरू मरायला येऊन आणू, त्याला पाणी घाल, वैरण घाल की कडपा घाल, त्याला मरायला तिकडं काय घाल हिड, मग काय तर हा टोन आहे मराठवाड्याचा. म्हणजे माझा जर काकाचा फोन आला तर तुला ऐकू येईल ते काय म्हणतात. असं दिप्या आलाय जणू की परभणीला. हो आलोय काका, आज प्रयोग आहे. मग निघू का ताडकळ्यासवरनं. म्हणजे असं धरावं लागतं फोन. असे आवाज आहेत आमच्याकडे आणि खूप वेगवेगळे आवाज. खूप म्हणजे आमच्याकडे गोविंद भाऊ म्हणून आहेत, ते भागवत सांगतात. त्यांचा मी शास्त्री बोल आवाज वापरलाय. काय सांगा म्हणले, आजकाल खेड्यातल्या बायका तेव्हाचा काळ काय होता म्हणले, आधी मेण लावायच्या कपाळाला आणि त्याच्यानंतर कपाळावर गंध, म्हणजे दिवसभर असं ठसठशीत कुंकू राहायचं म्हणले. ठसठशीत आधी मेण आणि त्याच्यावर कुंकू ठसठशीत. आजकाल काय म्हणले, नवऱ्याची किंमत 4 आणि 8 आणे झाली म्हणले. 8 आण्याला टिकलीचं पाकिट मिळतं. ती लावली कवा नवरा पडतो त्या बाईलाही कळत नाही. म्हणजे हे नुसतं मिमिक नाही, याच्यामध्ये एवढा 1 नंबर कंटेंट आहे. हे भागवतामध्ये ते सांगतात की आधीचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा आहे. तो आवाजाचा जो पोत मी म्हणतो. पण आता हा आवाज आधी जो काढलास आणि हा आवाज किती फरक आहे यामध्ये. आणि असे तू बबण्याचा आवाज वेगळा आहे. रमला कुठे ग कान्हा माही तिन्ही सांजाला जा ग कुठे ग, काय पत्ता आहे भाऊ, जान डसली. जान डसली, कोणाला डसली कोणाला माहित, आपल्याला काय डसली नाही भाऊ, मात्र आहे ढेसली. मॅनेजिंग डायरेक्टर. पुढं काय, कार्लटन. मला ह्यो माणूस नक्कीच कारल्याचा व्यापारी असणार. आपल्याला काय कार्लटन तर कार्लटन. पुढं काय, WC. कुठं राहते कोणास ठाऊक. लंटन कंसात काय, ओके ना UK. काय अवघड पत्ता दिलाय दादा ना. आपल्याकडं मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की निघत आहे पत्र. रामाला हा आवाज वेगळा आहे. किंवा बाप्पाचा आवाज, जो घरातला करता पुरुष, प्रतिष्ठित, गावातला प्रतिष्ठित आणि वाड्याचा मेन बाबने. तो एक मी असं एक ब्रेथलेस टाईप केलंय वराडमध्ये एक डायलॉग, की जानराव येणार आहेत आणि गावातल्या लोकांना निरोप दे पटकन, आजच येणार आहेत जानराव लंडनहून. बाबने हेगडे गावामध्ये जाय, काकाला सांग, मामाला सांग, नाना सांगता, त्या सांग, एकटराव सांग, शंकरराव सांग, त्र्यंबकराव सांग, सुमंतराव सांग, शामराव सांग, रामराव सांग, त्यांना म्हणावं लग्नाच्या बोलासाठी आजच्याच इकडे येणार आहेत. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका, शेतावर जाऊ नका, शेताच्या बांधावर जाऊ नका, पारावर जाऊ नका, बांधीबीन जाऊ नका, कुठं बी जाऊ नका. जसा पप्पाचं निरोप भेटतं ते जसे असतात तसे या म्हणावं. जेवताचा हात वेळ इकडे असा धरातला तुकडे इकडून लावा. तू इकडं मी मागून येतो, तो इकडं माहिती वडाकडे बघत बसला ते संध्याकाळीला जा अंदा दांद्र. डेंजर. वराडमध्ये खूप आवाज आहे. मग मिस्टर जॉनचा आहे. Hey Baba, when I have entered in this village at the time, I have seen Royd said the village is completely green. The land belongs to who? The land belongs to who? तो आवाज असे खूप. आणि असे 52 लहान मुलांचे आहेत. क्या पाम द्या वाड्या शिरप्या. तुम्हाला कळली का बातमी नाही, पाम द्या तुला, शिरप्या तुला, यांके तुला, कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. बायकांच्या आवाजामधले व्हेरिएशन आहेत. परत चाललंय वाड्याकडून झोपू गेला गो घुसला गो वाड्यामध्ये, आता काय करू बाई. हा आवाज वेगळा आहे.
अगं लता कुमुद आका छबू छाया मीना मथी मंगी सूची कल्पी. तुम्हाला कळली का बातमी? नाही मथुरावंश. तुम्हाला छबू आते, तुम्हाला मंगू आते, तुम्हाला कोणाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आता काय करू बाई? अहो बाप्पानी मला तिकडं पत्र पाठवलंय हो, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे हो, तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे हो, लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लंटनला ठरणार आहे हो, लग्न लंटनला ठरलं की तुम्ही मी लता कुमुद आका छबू छाया मीना मथी मंगी सूची कल्पी तुमच्या आमच्या लेकर बाळ पोट्टे सोट्टे शेजार पाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई. बूम. खतरनाक. कोपरापासून नमस्कार. खूप क्रेझी आहे. म्हणजे एकतर म्हणजे पहिला शॉकिंग पॉइंट माझ्यासाठी आहे की तुझं एवढं पाठांतर, त्याच्यामध्ये ते एवढं उत्तम डिलिव्हर करायचं, त्याच्यामध्ये त्या आवाजात डिलिव्हर करायचं, प्लस तिथे एक्सप्रेशन पण लावली पाहिजे, प्लस तिथे हातातला तो प्रॉपचा खेळ, आणि तरी एवढा समोर ऑडियन्स बसलेला. एक वाक्य किंवा एक शब्द जरी इकडचा तिकडे झालं तरी बेरिंग सुटणार आहे. खूप खतरनाक आहे. आणि हे एवढा म्हणजे असा तगडीचा कलाकारच करू शकतो. आणि व्हेरी क्रेझी. म्हणजे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होतं, आहे, आयुष्यभरासाठी राहील. लक्ष्मणराव देशपांडे सरांचे आशीर्वाद आहेत, कृपा आहे की ही लिगसी जी आहे, तो वारसा जो आहे तो माझ्याकडे आला, ती शाल माझ्याकडे आली, आणि ती जबाबदारीची शाल आहे. वजनाने हलकी आहे पण प्रचंड जड आहे, कारण प्रेक्षकांना सगळं नाटक तोंडपाठ आहे, त्याच्यामुळे मला चुकायला चान्सच नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रयोग हा माझ्यासाठी हाताला घाम, टेन्स की प्रयोग चांगला झाला पाहिजे. माझे 600 झाले हो, तू 601व्या प्रयोगाला आलीस, तर तुझ्यासाठी पहिला प्रयोग आहे, आणि मला तोच आनंद नव्याने तुला द्यायचा आहे की तू पहिल्यांदा बघतीयस आणि मी पहिल्यांदा करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की नाटक हा मराठी माणसासाठी अभिमानाची उच्च पातळी आहे. कुठलंही नाटक म्हणजे तो इतका वेगळाच अनुभव तुम्ही कलाकार आम्हाला देत असता, आणि हे खूप भारी आहे. म्हणजे आय फील व्हेरी लकी. मला खूप अभिमान वाटतो की मी मराठी आहे आणि मला इतकं सुंदर कल्चर अनुभवायला मिळतं, असं 1 to 1, आणि इतक्या तगड्या लेवलचं. म्हणजे नाटकं होतच असतात, प्रत्येक भाषेत होत असतात, पण मराठीत जी जान आहे ना ती इतर भाषेत नाहीये कुठल्याही, असं मला वाटतं. सो नाटक संपल्यावर मी अशाच स्वरूपाचं बोलतो की आपण हिंदी सिनेमाचं कौतुक करतो, साऊथचं करतो, पण मराठी रंगभूमी जगात ॲब्सोल्युटली. हे नाटक आलं 1976. आज काय चालू आहे? 2026. 50 वर्ष एक कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. 50 वर्ष तेवढीच गर्दी, लोक रिपीट येतात. लक्ष्मणराव सरांचं संपूर्ण वराड यूट्यूबवर अवेलेबल आहे, त्याचे ऑडिओ आहेत, पण तरी लोक घरातून निघतात, 500 रुपयाचं तिकीट काढतात, आणि 10-15 लोक फॅमिलीसहित येतात आणि ते नाटक एन्जॉय करतात. पडदा उघडल्यावर नवीन जनरेशन जी आहे त्यांच्यासाठी मी जे करतोय ते वराड आहे. त्यांना असं वाटतं की 3 माईक, काळा पडदा, 1 कलाकार, काय मजा येणार आहे. पण 10-15 मिनिटं लागतात मला. लोकांच्या EMIचं टेन्शन, तू आली असं तर अरे उद्या पॉडकास्ट आहे, मुक्ताला सांगितलेच नाही कॅमेराचा असं आहे, लेन्सचा प्रॉब्लेम आहे, हिला नाही सांगितलं, हे ते टेन्शन, हे टेन्शन, मुलाबाळांचं, हॉस्पिटलचं टेन्शन. ते टेन्शन काढायला 10-15 मिनटं लागतात. एकदा माणूस, अंतर कमी आहे पण ते 15 मिनटं लागतात स्टेजवर आणायला तुम्हाला. एकदा तुम्ही आलात की मग 2 तास तुम्हाला कसं खेळवायचं, मंत्रमुग्ध करून सोडायचं, ती जबाबदारी माझी असते. त्याच्यामुळे पहिली 10-15 मिनटं खूप सावकाश करतो मी. मग नंतर हे जे आहे ते 15 मिनिटानंतर तो पेस, स्पीड येते आणखी. म्हणजे पहिल्या मुवमेंट पासून सुरुवात केली तर कदाचित लोकांना तिथेपर्यंत आणायला मग ती स्टोरी मिस होते कदाचित, पण ते आणल्यानंतर जी सुरुवात आहे ना ती खूप मस्त असणार आहे. वराड करताना मला असं वाटलं की अरे यार नाही, आपण खूप चांगलं ऐकलंय, गाणी ऐकली आहेत, वाचलंय, वर्तमानपत्र वाचलंय, साहित्यिकांची ये जा होती, आई बाबा सगळ्यांचं. मला जेव्हा निवेदनाचा भाग येतो तेव्हा असं वाटतं की नाही, तिथे
प्रभुत्व असणं गरजेचं. सगळंच ग्रामीण नाही आहे, त्याच्यामध्ये तो रिदम आहे. काही बायकांनी भाजी बिजी कुठली स्वच्छ धुतली, कचकच कापली, चुलखंडावर टाकली, रटरट शिजायला लागली. काही पोरींनी सुरेख रांगोळ्या काढल्या, ताट म्हणले, पाट म्हणले, केळीची पानं म्हणली, तांबे फुलपत्र रचले, बटाटे कापले, उदबत्त्या खुपसल्या. शेतात एक आवतन गेलं, गावात एक आवतन गेलं, या मंडळी या, बस बस शास्त्री व सावळे. म्हणजे निवेदन झालं, बाप्पाचं एंट्री. म्हणजे भाजी बिजी कुठली किंवा रांगोळ्या काढल्या, ताट म्हणले, पाट म्हणले, तांबे बटाटे कापले, उदबत्त्या खुपसल्या. शेतात इथपर्यंत निवेदन आहे. शेतात एक आवतन गेलं, गावात एक आवतन गेलं, या मंडळी या, बस बस शास्त्री व सावळ्यात सावळ्यात. कॅरेक्टर आलं. निवेदन पात्र असं. हे तू जे सगळं बोलतोयस ना, त्याच्यामधनं मला अजून एक गोष्ट आठवते की स्वानंद किरकिरेंचा जेव्हा मी पॉडकास्ट केला होता तेव्हा त्यांनी एक गोष्टच म्हटली होती की लोकगीतात खूप शब्द हे एकतर सोपे असतात आणि रिपिटेटिव्ह असतात, आणि त्यामुळे तो जो एक रिदम तयार होतो तो सामान्य माणसाच्या लक्षात राहतो, आणि म्हणूनच ते लोकसंगीत आणखीन खूप म्हणजे जास्ती लोकांपर्यंत पोचतं, लोकांना भावतं. आणि मला हे एक्झॅक्ट तुझ्या आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामधनं जाणवतंय की तुझी एकतर लोककलेविषयी खूप आत्मीयता आहे आणि तू त्याच्यासाठी काम पण करतोयस आणि डिजिटल मीडियावरती करतोयस. सो हे खूप छान आहे. म्हणजे लोकांपर्यंत लोककला आता पोचवायला लागणार आहे जी आधी परंपरागत आलेलीच होती. सो हे खूप अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहितीच नसतात लोककलेविषयी. पुन्हा तेच की किंवा आपल्या भागातल्या आपल्याला माहिती असतात पण मग इतरांच्या भागातल्या माहिती नसतात. सो तू ह्यासाठी काय काम करतोयस आणि तुला त्याची गरज का भासली आणि त्यात तुला नेमकं काय करायचंय पुढे? माझ्या असं लक्षात आलं की आमच्या भागात समजा आता गोदावरीताई मुंडेंसारखी भजन, अभंग, भारुड, गवळणी, लोकगीतं, एवढा संग्रह आहे त्या बाईकडे. काय आवाज आहे. मी जेव्हा यूट्यूबला त्यांचं नाव टाकलं तेव्हा नाही, फक्त गाणी आली ऑडिओ. आता गोदावरीताई मुंडेंचा प्रवास काय आहे कोणालाच माहीत नाही. गंगाखेडचे आहेत जिथे संत जनाईचं मंदिर आहे, जनाबाईचं. त्यांचा प्रवास, ती बाई त्या काळात कीर्तनं करायची जेव्हा स्त्रियांनी कीर्तनं करणं हे परवानगी नव्हती, लोक स्वीकारायची ना, तेव्हा ती स्त्री उभी राहिली. मग तिचं डॉक्युमेंटेशन मला महत्त्वाचं वाटतं. मग मी इथून गंगाखेडला गेलो आणि मी लोककलावंतांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेतो त्यांना परफॉर्म करायला होतं. कारण ते कुठे राहत आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत, ते सध्या काय करतायत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. अनेक बहुरूपी आहेत. मी जळगाव भागामध्ये अहिरणी भाषेतलं जे आहे ते मी अनेक माझ्या डॉक्युमेंटेशनमध्ये आहे. गोंधळ आहे, भारूड आहेत, अनेक भजनं. आता मला जात्यावरच्या ओव्या, एक पालघर भागामध्ये एक बाई आहे जुनी, ती खूप तिच्याकडे संग्रह आहे. तर त्या बाईचा आत्ता मला संपर्क मिळाला आहे, म्हातारी आहे खूप, तर तिकडे जाऊन मला ते संग्रहित करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की पुस्तक रूपामध्ये डॉक्युमेंटेशन आहे आपल्याकडे, पण आपल्याकडे इतकं आहे की एक माझ्याकडे छत्रपती संभाजीनगरला एक भारूडवाली बाई ताई होते, आमच्या गेवराईच्याच आहेत त्या. तर त्या म्हणल्या, संदीप दादा माझ्याकडे एवढा संग्रह आहे, पांगोळा, हे ते, गाणी, भारुडं, भजनं, अभंग, की मी आत्ता सुरुवात केली आणि रोज गायला लागले तर 1 महिना मी गात राहीन रोज काही तास, एकही गाणं रिपीट नाही होणार. आणि कुठल्या पुस्तकात नाही येत ती गाणी. आमच्याकडे रायरन म्हणतात, राईंदर बहुरूपी पोलिसांच्या ह्याच्यात येतात ना, त्यांच्याकडे एवढा संग्रह आहे ना, एवढी गाणी आहेत, लोकगीतं, हे ते, त्यांचं टायमिंग जबरदस्त. मला असं वाटतं ते एकदा आपण डॉक्युमेंट करून ते मी माझ्या आनंदासाठी करतोय. त्यात ना मी पैसा बघतोय ना काय मला हे मिळतंय, नाही. मला त्या गंगाखेडला जाऊन गोदावरीताई मुंडेंचा तुम्ही एपिसोड बघा, काय लोकसुद्धा भरभरून कमेंट, लोक आम्ही रेडिओवर ऐकायचो त्यांची गाणी, पण एकही इंटरव्ह्यू नाही आहे. मीरा उमप मीरा उमप ज्या आहेत ना, भारूडचं नाव घेतलं त्या, किती संग्रह आहे त्या बाईकडे, किती.
मला असं वाटतं की त्या भागामध्ये जाऊन, आता बोहाडा नावाचा प्रकार आहे नाशिकमध्ये, तर तो अजून फार कोणी केलेलं नाही, काही केला असेल पण मी बघितलं नाही अजून. तर त्याचं मला डॉक्युमेंटेशन करायचं आहे. म्हणजे लोकगीतं, लोककला, तर तो लोकसंग्रह आहे असं मला वाटतं की ते आपण, आपल्याकडे खूप आहे. परदेशामध्ये डॉक्युमेंटेशनला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नाही, आपल्याकडे खूप आहे पण डॉक्युमेंटेशन नाही आहे. म्हणजे सण उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे साजरे केले जातात. माझ्याकडे गणपतीचं डॉक्युमेंटेशन आहे, पप्पासोबत गप्पा. मी कोकणात गेलेलो आहे, कोकणातले गणपती कसे आहेत, नगर अहिल्यानगरचे कसे आहेत, पुण्यातले कसे आहेत, तर त्याचं डॉक्युमेंटेशन मला करायला आवडतं. आता मी बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे, मग टेंबे गणपतीचं करायचं मला, टेंबे लावले जातात ते. तर ते सगळं झालं की एका ठिकाणी काही ना काहीतरी एखाद्याला PhD करायची आहे लोककलेवर, तर तो त्याच्याकडे रेफरन्स म्हणून व्हिडिओ तो बघू शकतो माझे, म्हणून मी ते करतोय. महाराष्ट्राची सगळ्यात अंडररेटेड गोष्ट काय वाटते तुला, जी पुढे यायला हवी पण अजून आलेली नाही? मला असं वाटतं आपण ना बाकीचे कसे ग्रेट आहेत ह्याच्यातच आपण हे करतो की हे बघा ते बघा. आपण खूप आपल्याकडे खूप आहे हो, आपल्याकडे खूप आहे. कुठलंही क्षेत्र हे आपल्याकडे खूप आहे. आपल्याकडे इतिहास आहे महाराष्ट्राला, गड किल्ले, जसं सांगितलं लोककला भरपूर आहे. फक्त त्याच्याकडे आपण कानाडोळा करतोय की काय, ते दुर्लक्षित राहतं की काय, असं मला कधी कधी वाटतं की आपल्याकडे खूप आहे. काय नाही आहे महाराष्ट्रात, सगळं आहे. फक्त आपण त्याच्याकडे जर लक्ष दिलं, त्याला महत्त्व दिलं, तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये नाट्यगृह असायला हवं, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असायला हवं, चांगलं चित्रपटगृह असायला हवं. कारण जिथे वाचक भिशी होते तिथे चांगलं चित्रपटगृह नसतं, तिथे नाट्यगृह नसतं. नाट्यगृह म्हणजे फक्त व्यावसायिक नाटक येणं नाही. नाट्यगृह जेव्हा होतं तेव्हा शाळांमधले अभिनयाच्या स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व, गायनाच्या स्पर्धा, संगीताचे कार्यक्रम, असं सगळंच होतं. आणि ते प्रत्येक गावामध्ये आहे, नाही असं नाही. नाहीतर मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार आलेच नसते. बरोबर. तुम्ही गडचिरोली, चंद्रपूर त्या भागामध्ये जा, आदिवासींची केवढी मोठी परंपरा आहे, लोकपरंपरा. तर ती आपण लक्ष देत नाही होत असं मला. तुला असं वाटतं का, म्हणजे मला खरं उत्तर दे प्लीज, की शहरातला एखादा कलाकार आणि गावातला एखादा कलाकार, या दोघांमध्ये खूप छोटा फरक असेल पण फरक आहे. तो म्हणजे शहरातला कलाकार हा त्याच्या हौसेपोटी कदाचित कला जोपासत असतो, त्याच्याकडे निदान खाण्यापिण्याची हे असते, भूक भागत असते, त्याची मूलभूत गरज कला नसते. बाकी सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आपोआप पैसे येत असतात आणि त्याच्यामधनं, असा जर का आपण पकडला, सगळे शहरातले असेच आहेत असं माझं म्हणणं नाही, पण गावातनं जो पुढे येतो, जो स्ट्रगल करून तो कलाकार मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांमुळेच त्याला कदाचित पैसे मिळणार असतात, तर हा फरक तुला जाणवतो का दोन व्यक्तींमधला, की जिथे कमी स्ट्रगल आहे आणि जिथे पैशासाठीच कला सादर करावी लागते? नाही, त्याच्यामध्ये असं शहरी आणि ग्रामीण असं नाही डिफरन्शिएट करता येणार आपल्याला. नाही, शहरी ग्रामीण पण नको, आपण फक्त एक असा की जो प्रिव्हिलेज्ड आहे, एक असा की जो प्रिव्हिलेज्ड नाही, असं आपण हे करू शकतो. हां, बरोबर आहे. पण तसं बघायला गेलं तर मला गाव सोडावं लागलं. माझं उदाहरण घेतलं तर बरोबर आहे, माझं गाव सोडून मला मुंबईला यावं लागलं. पण आई वडील किंवा घरामध्ये कलेचं वातावरण होतं, साहित्याचा सहवास होता, ह्या दृष्टीने मी प्रिव्हिलेज्ड आहे ना. एखादा मुलगा मुंबईत जन्माला आला, लहानाचा मोठा झाला आणि लहानपणापासून तो एकांकिका, व्यावसायिक नाटक, अनेक सिनेमे, शूटिंग हे तो बघतो, मग तो त्या ह्याने प्रिव्हिलेज्ड आहे.
कळलं. बरोबर. मला कोणाचा हे वाटतो की माझा मित्र पुंडलिक धुमाळ, तो लोणावळ्याच्या एका छोट्याशा टाकवी खुर्दमध्ये राहायचा. आम्ही जेव्हा त्याच्या घरी जायचो तेव्हा त्याच्याकडे लाईट नव्हती, कंदील होती. 2001चं म्हणतोय मी. कंदील, मेणबत्ती, असं लाईटच नव्हती त्याच्याकडे. वडील मजुरी करायची. हे तो नाटक शिकल्यानंतर दादर स्टेशनला बॉईल अंडी विकणं, ऊसाचा रस, चायनीजच्या गाडीवर कामाला होता. आज त्यांनी पेन्शन नावाची फिल्म केली, सोनाली कुलकर्णीने याला घेऊन डिरेक्ट केली. अनेक फिल्म्स केल्यात त्यांनी, त्याला फिल्मला अवॉर्ड. मला असं वाटतं तो लोणावळा, मुंबई, पुणे असं रेग्युलर त्याचे नातेवाईक तो याच भागात वाढला ना. पण परिस्थिती तशी नव्हती, बेताची होती, त्याच्यापेक्षा वाईट होती. पण त्यातून तो उभा राहिला. तर मला असं वाटतं की ते जास्त त्याला हॅट्स ऑफ करण्याचं. त्याच्यामुळे शहरी आणि ग्रामीणपेक्षा घरात वातावरण नाही आहे आणि परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यातून तुम्ही उभे राहता आणि एक चमत्कार करता, चमत्कार घडवता, स्वतःचं एक विश्व निर्माण करता, नाव उभं करता. मला असं वाटतं की ते माझ्यासाठी नेहमीच महत्वाचं राहिलं. मी त्याच्यापेक्षा मोठा नाही होऊ शकत, कधीच नाही. कारण त्यांनी जे भोगलंय ते मी नाही भोगलंय. माझ्या समस्या, माझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, पण त्याच्यापेक्षा मोठे नाही आहेत. मी हा प्रश्न अशासाठी विचारला कारण मी स्वतः एक प्रिव्हिलेज्ड घरात नाही येते. मला असं वाटतं की माझ्या आई बाबांनी, आता मला गायनाची आवड होती पहिल्यापासून, आणि मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं तू शिकली नाहीस तरी चालेल पण तू गा. शिकली नाहीस तरी चालेल हे म्हणण्याचा त्याचा उद्देश हा होता की गाण्याला कमी लेखू नकोस, गाणं कर, कारण तुझा आवाज तेवढा आहे आणि तुला ते दिलंय देवाने, तर ते तू हे कर. पण तिथेच माझी मैत्रीण अशी एक होती की जिला गायनाच्या क्लासला जाण्याची पण बंदी होती. तर हा डिफरन्स मला समजत नाहीये की कदाचित मला मिळालं आणि मग मी ते एक्सप्लोअर केलं, त्यामुळे माझ्यामध्ये ती जिद्द कमी पडली का की मी ते करू शकतेय. तर आयतं मिळाल्यावर आपल्याला थोडंसं हे असतं ना की पण ठीक आहे म्हणजे, पण तो जो इंटेंट असतो ना की मला आता हे करावंच लागेल नाहीतर मी कुठेच नसेल, तर हा डिफरन्स मला समजून घ्यायचा होता. बाकी घर सोडल्यानंतर तुम्हाला असतं ना की आता आय हॅव टू, मला काही ऑप्शनच नाही. मुंबईमध्ये स्वतःचं नाव उभं करायचंय, पाठबळ कोणाचं नाहीये, मुंबईत आपलं कोणी नाहीये, शहर नवीन आहे आणि स्वतःचं नाव करायचंय. मग त्याच्यासाठी मग ऍडजस्टमेंट सगळ्या इकॉनॉमिकल सगळ्या. कारण माझे वडील तेव्हा कॅन्सर झाल्यामुळे वारले होते, मग तेव्हा कर्ज होतं. मग ती 3-4 वर्ष माझी खूपच अवघड गेली मुंबईतली. त्याच्यामुळे ते आहेच की तो संघर्ष जो आहे तो आहेच की खुद को प्रूव्ह करना है और पेन के बाद ही गेन आहे. ते पेन कळा सोसल्याशिवाय नाही. म्हणजे आम्ही सीझर नाही स्वीकारला, आम्ही नॉर्मल डिलिव्हरी. त्रास झाला तरी चालेल. शेवटाकडे येते. मला दादा सांग की माणूस कसा आठवावा असं तुला वाटतं? म्हणजे माणसाच्या बाबतीत काय नेमकं त्याचं आठवावं, असं काय असावं की जे आठवलं जाईल त्याच्या बाबतीत? पैसा, प्रसिद्धी, यश, अपयश ह्याच्यापेक्षाही माणूस म्हणून तो कसा होता आणि त्यांनी जन्माला येऊन लोकांसाठी त्यांनी काय केलं हे आठवावं. म्हणजे त्यांनी किती मिळवलं त्याच्यापेक्षा त्यांनी किती दिलं हे लोकांनी आठवलं. कारण आपल्या साहित्यातूनही तेच, आपल्या सगळ्या महाराष्ट्रात जेवढी महापुरुषांचा जन्म झाला त्यांनी जे केलं ते देशासाठी केलं, राज्यासाठी केलं आणि त्यांनी दिलं. त्यांनी वेळ दिला, श्रम दिले, ज्ञान दिलं. म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आपला महाराष्ट्र तसा आहे आणि त्या ह्यानीच माणसाला आठवलं पाहिजे आपण. खूप खरंय. म्हणजे जो माणूस पैशांच्या मागे नव्हता तोच आज नोटेवर आहे. महात्मा गांधी. व्हेरी ट्रू. म्हणजे आय एम ऑन अ राईट ट्रॅक असं मला स्वतःबद्दल वाटायला लागलं. म्हणजे हे मी पडताळत होते की मी बरोबर करतेय ना जे करते ते. कारण पहिल्यापासून माझ्यामध्ये पण ती एक
सतत फिलिंग असते की मी करते, मला पैसे मिळत आहेत का, मला प्रसिद्धी मिळते का, हा मुद्दा असतो. बरेचदा पॉडकास्टमधनं लोक येऊन विचारतात. इंस्टाग्रामवर काही शेमध्ये फॉलोअर्स असतात. पण मग माझा काय विचार हाच असतो की ह्याचा मला इतरांना फायदा कसा करून देता येईल, ह्याच्यातनं मला लोकांबद्दल चांगलं कसं पसरवता येईल. आणि हा विचार घेऊन मी पुढे जाते आणि मग त्यातनं मला असं होतं की येस, आय एम ऑन अ राईट ट्रॅक. आणि मी अजून फार लहान आहे हे सगळं बोलायला. नाही, पण मॅच्युअर्ड काय असतं ना की आपण काय करतोय, आपण आज प्रयोग चांगला केला का हे आपल्याला माहीत असतं. आपण खरं बोललोय का आपल्याला माहीत असतं. आपण खोटं बोललोय का. कुठलाही माणूस असो, त्यांनी भ्रष्टाचार केला तो स्वतःला कोसत असतो, नाही यार मी भ्रष्टाचार केला किंवा मी ह्याला असं नको बोलायला पाहिजे. आपण पटकन कधी बोलून जातो. तर ते आतून शेवटी काय ना, माणूस समाधानासाठी जगत असतो. पैसा प्रसिद्धी येते आणि जाते. पैसा येतो जातो. नाव येतं आणि जातं नसतं, नाव राहतं. पैसा जातो पण नाव गेलं की ते येत नाही. आज पैसा नाही, पैसा गेला माझ्याकडे, नुकसान झालं, पुढच्या वर्षी येणार आहे. पण एकदा नाव गेलं की किती तुम्ही प्रयत्न करा, येत नाही. सो सगळा जो आपला आटापिटा आहे तो नावासाठी. प्रामाणिक राहायचं आहे, सत्याची कास धरायची आहे आणि माणूस म्हणून चांगलं व्हायचं आहे. माझ्यापेक्षा कोणीतरी चांगला ॲक्टर आहेच आहे की, माझ्यापेक्षा कोणीतरी श्रीमंत आहेच आहे की, पण एखाद्या माणसाकडे काहीच नाही आणि तो समाधानी, त्याचं मला अप्रूप असलं पाहिजे. हे मला वारीने शिकवलं. 6 वाऱ्या झाल्या माझ्या. खूप मोठा मुद्दा राहिलाच आहे घ्यायचा. माझं असं झालंय की आता किती विचारली किती नको. वारीने शिकवलं मला की मला नेहमी प्रश्न पडतो वारी करत असताना, माझ्याकडे फ्लॅट आहे, AC आहे, बंगला आहे, गाडी आहे, पैसे आहेत, फेम आहे, सगळं आहे, महागडा मोबाईल आहे, पण वारकरी जो हसतोय, ज्याच्या खिशात 100-150 रुपये आहेत आणि एक जोडी कपडा आहे काखोटीला बांधून चाललाय, तो पांडुरंगा माऊली 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 करत चाललाय, मग त्याचं स्माईल माझ्यापेक्षा भारी कसं काय, नितळ आणि स्वच्छच कसं काय. हल्ली आपण इथून हसतो, डोळ्यातून नाही हसत. डोळ्यात जेव्हा हसेल तेव्हा तुम्ही समाधानी. तो वारीतला माणूस असा आहे. 22 दिवस चालणार मामा. हो, मग पंढरपूरला लय मोठी रांग आहे. हो माहिती मला. 38 तास लागतात, 38 तास विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. लागू द्या मग, त्याला काय, अभंग गवळणी विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत जातात 38 तास. ते काय लक्षात नाही येत. मग जेव्हा दिसन विठ्ठल मूर्ती, मी विचारतो तेव्हा काय मागणार पांडुरंगाकडं, शेती सोनं हा पैसा काय मागणार. हट, कोणत्या ह्याला मागायचं आहे काय, मग काय चालले, काय मागणार नाही का, नाही काय नाही मागणार, मग काय म्हणणार, काय म्हणायचंय, मनुष्य जन्म दिला, उपकार झाले बाबा, लय धन्य झालो, शेतीला सगळ्यांना सुखात ठेव, समाधान ठेव, काय मी काही मागत नाही. मग कशाला जातात, पांडुरंगावर प्रेम. पण मग मी म्हणतो की संदीप पाठक जो डायरेक्ट दर्शन घेतो त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते, आणि ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही, काटे कुटे डांबराचे रस्ते तुडवीत पंढरपूर गाठतो, 38 तास उभा राहतो, 40 तास 28 तास उभा राहतो. पांडुरंग जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत भजनं, अभंग गवळणी भारुडं विठ्ठलाची गाणी गातो. आणि जेव्हा पांडुरंग दिसतो तर संदीप पाठकला विठ्ठलाची मूर्ती दिसते, त्या वारकऱ्याला विठ्ठल दिसतो. एक 80 वर्षाची बाई आहे जिचा इंटरव्ह्यू आहे, तिला मी विचारलं की मावशी आजी तू कसं काय काय आणि तू थकत नाही का. ती म्हणते मी कायची थकते, रांगेमध्ये लागते, जवळ पांडुरंग दिसत नाही तवर माझी भजनं अभंग ओव्या भारुडं गवळणी चालूच राहत्यात. मग केव्हा येतो कळत नाही. ती बघत नाही ना गाड्या किती तास रांगेत आहे. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत बसत नाही ती, आणि तोंड चालूच गवळणी अभंग भारुडं.
जोपर्यंत पांडुरंग दिसत नाही तोपर्यंत पांडुरंगाचंच ध्यान, तेच गुणगान आणि गाणी पांडुरंगाचीच, आणि मागायचं काहीच नाही. ती म्हणली आता माझं वय झालं 80च्या पुढं, काय मला दिसणं, काही बोलता येईना. म्हणलं मग का म्हणून आली? मी पहाट झोपले होते, स्वप्नात आला, म्हणली यावंच लागतंय तुला. म्हणलं येते बाबा. मग आली. स्वप्नात पांडुरंग आला. म्हणली भाबडेपणा. स्वप्नात म्हणजे ती विचार करत असेल सारखा पांडुरंगा. आणि म्हणलं मग ही 5वी वारी, तुझी कितवी? मी आता गिनली नाही, म्हणजे मोजली नाही. म्हणलं मग तरी केव्हापासून करतेस? लय वाऱ्यापासून, आता वर्ष झाली, आठवणा तेव्हापासून करीते मी. इंग्रज होते तेव्हापासून चालू आहे, त्या काळापासून होती. चलत चलत करायचे, कमी लोक होते, आता गर्दी वाढली. म्हणलं मग ही 5वी वारी. मग तिने मला असं धरलं, असं थरथर हात असे सुरकुतलेले असं धरलं मला. बाळा एक सांगू का? म्हणलं सांग ना. ह्यानी मी पॉडकास्टचा शेवट करूया आता. म्हणलं बोल ना. मग ही 5वी वारी. असं धरलं. बाळा एक सांगू का? म्हणलं सांगा ना, मी तुमच्या नातवासारखा आहे. हां बाळा, वारी गिनायची नसती, वारी पेरायची असती. वारीवर वेगळा पॉडकास्ट होईल, एवढं मटेरियल आहे माझ्याकडे. अमेझिंग. थँक्यू दादा. अजून काय बोलू. खूप माझी वारी करायची राहिली आहे, ती मी आता जितक्या लवकर मला शक्य आहे तितक्या करायची. आणि हे खूप हा जो काही तू अनुभव मला आज दिलायस, मी अनुभवच म्हणते याला, कारण तुझ्या बोलण्यात जे कन्व्हिक्शन आहे, तुझ्या बोलण्यात जे पोट तिडकीने तू बोलतोयस ना आता, हे सगळं ते खूप अमेझिंग आहे. माझ्यासाठी खूप नवा अनुभव आहे आणि खूप नवीन शब्द मला आज कळले जे खूप गोड आहेत तुझ्या भाषेतले. आणि काय बोलू, खूप मज्जा आली. तू बघाशी म्हणलीस ना की आपण काय केलं पाहिजे महाराष्ट्रासाठी, तर किमान महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी 10 दिवस काढा, 15 दिवस काढा, वारी करायला पाहिजे. शेकडो वर्षाची परंपरा आहे, महाराष्ट्राची ओळख आहे, जगात कुठेच घडत नाही. मॅनेजमेंट नाही, काही नाही, हेतू नाही, स्वार्थ नाही. कशासाठी चाललेत? तर विठ्ठलाच्या प्रेमापोटी, माऊलींच्या प्रेमापोटी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रेमापोटी. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर. एकदा वारी करा, पुस्तक वाचण्याची गरज नाही, माणसं वाचायला शिकाल. किती भारी. थँक्यू सो मच.